नमस्ते मॉम हेल्थ केअर, तुमचं सगळ्यांचं वाकड सेंटरमध्ये स्वागत आहे. तर आपण एक अशा ताईंना भेटणार आहोत की त्यांचे त्रास आपल्या सेंटरमध्ये येऊन कमी झालेले आहेत. तर पहिल्या त्यांचं नाव विचारूयात. ताई, तुमचं नाव सांगा. रेश्मा कोटी आणि बहिणीचं नाव चंदाराणी झाडे. तर बघा, आपल्या ह्या कोटी काकू आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांची बहीण येते चंदाराणी ताई म्हणून. तर बघा काकू, मला सांगा, तुम्हाला सेंटरमध्ये यायच्या अगोदर काय त्रास होते? माझं वजन वाढलेलं होतं आणि टेनिस एल्बो म्हणजे हात खूप दुखायचा. खूप ट्रीटमेंट घेतली मी आणि गुडघ्याचा त्रास सुरू झाला होता. त्याच्यानंतर सायनस म्हणजे सारखी शिंका सर्दी त्रास होताच खूप. म्हणजे बघा, कोटी काकूंना तर सायनस होता, हाताचा त्रास होता, गुडघे दुखायचे आणि वेट पण वाढलेलं होतं. तर काकू मला सांगा, आपल्या ज्या चंदाताई आहेत त्यांना काय त्रास होता? तिला थायरॉइड म्हणजे थायरॉइडमुळे ती खूप चिडचिड करत होती आणि सारखी पाठ अवघडायची, अंग दुखायचं तिचं, सर्दी पण होत होती. मग तिला पण आता घेऊन येते मी इकडे. तर बघा, ह्या दोघी बहिणी आहेत, त्या दोघी पण बहिणी आपल्या सेंटरला रेग्युलर थेरपीला येत आहेत. तर काकू मला सांगा, तुम्ही या अगोदर कुठे उपचार घेतलेत का? हो, खूप ठिकाणी जे सांगतील ते तिथे जात होते. हडपसर, संचेती आणि आपल्या पिंपळे सौदागरमध्ये पण जवळजवळ 10 वर्ष ट्रीटमेंट घेत होते मी हातासाठी. हात खूप दुखायचा. पण जेव्हा थेरपीला यायला सुरुवात केली, आता 4 महिने थेरपी घेतेय, वेट पण 4 किलो कमी झालंय आणि हाताचा त्रास पण पूर्णपणे बंद झालेला आहे. म्हणजे खूप आणि फ्रेश पण वाटतं वजन कमी झाल्यामुळे. तर बघा, काकू 4 महिने झालं सेंटरला येत आहेत. तर त्यांचे खूप सारे म्हणजे गुडघ्याचा त्रास होते, वेट लॉस झालेला आहे, प्लस त्यांचा सायनसचा पण जो प्रॉब्लेम होता तोही कमी झालेला आहे. तर म्हणजे काकूंचे 4 महिन्यातच इतके त्यांचे त्रास हे कमी झालेले आहेत. ताई, मला सांगा की आपली जी चंदा ताई आहे, तिचे त्रास कमी झाले का? हो, तिचं आता पाठ दुखत नाही आणि फ्रेश असते ती, जास्त चिडचिड करत नाही, आहे व्यवस्थित आहे. सर्दी पण कमी झाली तिची. तर बघा, तिचे पण जो त्रास होता, पाठ दुखायची आणि सर्दीचा पण जो प्रॉब्लेम होता, तोही त्यांचा पूर्णपणे कमी झालेला आहे. तर बघा, काकू जशा थेरपी रेग्युलर करतायत तसंही त्यांचे भरपूर त्रास हे कमी झालेले आहेत. तर काकू मला सांगा, आपली जी मॉम मॅट आहे, तुम्ही मॉम मॅटची थेरपी घेतली? हो, घेतली ना. तर तुम्हाला मॉम मॅटच्या थेरपीने काय फरक जाणवलेला? म्हणजे वजन वाढल्यामुळे स्थूलपणा आलेला होता आणि बॉडी पेन होतं, हात खूप दुखायचा कुठल्याच अँगलमध्ये आणि किती गोळ्या खाल्ल्या तरी कमी नाही झालं. पण मॉम मॅट घेतल्यामुळं फ्रेश वाटायचं आणि बॉडी पेन पूर्ण निघून जायचं आणि काम पण मग भरपूर व्हायला लागलं. काहीच त्रास नाही, गोळ्या पण बंद झाल्या. तर बघा, काकूंच्या गोळ्या पण बंद झाल्या आणि त्यांचा जो प्रॉब्लेम होता तोही पूर्णपणे कमी झालेला आहे. तर काकू मला सांगा की तुम्ही जी मॉम मॅट बुक केली आहे ती कुणासाठी बुक केलेली आहे? घरात आई आहे बेड पेशंट, मिस्टर आहेत, मुलं आहेत, त्यांना काही इथं येणं शक्य नाहीये आणि मग त्यांना पण थोडेसे आजार आहेत. आईला म्हणजे उठता बसता येत नाही, त्रास होतो कमरेचा. त्यामुळं मग 4 गॅप असल्यामुळे मी मॉम मॅट घेण्याचा निर्णय घेतला घरी. तर बघा, काकूंनी त्यांच्याबरोबर त्यांच्या फॅमिलीचा पण विचार करून आपली जी मॉम मॅट आहे ती बुक केलेली आहे. तर काकूंच्या बरोबर जसे काकू रेग्युलर थेरपी करतात तसेच तुम्ही पण सगळेजण रेग्युलर थेरपी करा, म्हणजे तुमचेही त्रास पूर्णपणे कमी होतील. काकू मला सांगा, तुम्ही आपलं जे मॉम हेल्थ केअर आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलताल? मॉम हेल्थ केअर नंबर 1 आहे आणि इथं आल्यानंतर खेळीमेळीचं वातावरण असतं. शुभम सर, पूनम मॅडम खूप छान बोलतात. काही आजार असेल तर ते लगेच कमी होतात आणि खूप म्हणजे आनंद होतो आणि फ्रेश झाल्यामुळे, मूड फ्रेश झाल्यामुळे कामाचाही उत्साह वाटतो. इथं श्वेता मॅडम आहेत, हर्षदा मॅडम आहेत, त्या पण खेळीमेळीचं खूप छान वातावरण ठेवतात. योगा वेगवेगळं काही करून घेतात. त्यामुळे खूप हसतो आम्ही. थँक्यू मॉम हेल्थ केअर. थँक्यू.